पंचाचा निर्णय अंतिम राहणार आणि आता 1 नंबर कुस्तीची सलामी धरते रेवा दोन्ही पलवान हातामध्ये धरा दोन्ही पलवानांचा उल्लेख नाव तो वरदून येतो रेवा वेलपूर हातात धरा की दोन्ही राजेंद्र शिंदे यांचा बट्टा आणि प्रदीप ठाकोर हंदेपाटील तरी सांगली अमोल खंबाळे सर यांचा बट्टा 51,000 रुपये इनामासाठी कुस्ती आजच्या ऐतिहासिक मैदानातील आपल्या पंचाच्या निर्णयानुसार शंतनू शिंदे बेलापूर यांना विजय घोषित करण्यात येत आहे या पेपराची खाली बसा या पेपराची थोडं खाली बसा नाही कधी बसा खाली बसा बाबा सर तुमच्या जवळची खाली बसायला बसा बस फिर चला 51,000 रुपये इनामाची कुस्तीची सलामी झालेली आहे एका पाणीपुरीवाल्याचा पोरगा प्रदीप ठाकोर आणि गरिबाच्या घरातला अण्णा यमगार जिथं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्याच्या गावाला टँकरनं पाणी पुरवलं जातं असा चोरशीचा पलवान 5वीला दुष्काळ पोचलेला असा गरिबाच्या घरातला परमेश्वरी मुलगी आपल्याला एक कष्टळ आणि मेहनती पलवान म्हणजे अण्णा यमगार आहे एक नम्रताशील आणि विनयशीलता असणारा अनेकाचा अंदाज चुकवणारा अत्यंत धोकेदायक पलवान आहे पण पुढे आव्हान तितकं तगडा प्रदीप ठाकूर हंडेपाटील तालमीचा जोडी जोड आणि तोडीस तोड अशी कुस्तीला गेल्या मुंबई महापौर केसरी रवींद्र गायकवाडच्या कुस्तीला पंच म्हणून वैभव दादा पुजारीच्या कुस्तीला पंच म्हणून पलीकडे सचिन काळे आणि भारत पवार अशी 2 नंबरची कुस्ती 31,000 रुपये इनामाची किरण अनुसेच्या कुस्तीला पंच म्हणून जिथं जिथं कुस्ती मैदाना जिथं जिथं रामकथा तिथं बजरंग मध्ये दृश्य पण हजर असतो तुमच्या माझ्या हातामध्ये काम करून घेत असतो 1-1.5 तास एक वांदरण्या झाडावरती बसला त्या झाडावरती ह्या झाडावरती बजरंग बली साक्षात आले होते एकदा बजरंग बलीचं नाव घेऊया नाम साधन पण सोपे जलतील पर्वत पापाचे म्हटलंय नामापरी तत्व नाही रे आले का म्हटलंय बजरंग बलीचं नाव घेतलं काम होऊन जातं सगळ्यांनी हातवरती करा बजरंग बलीचं नाव घेऊया हनुमान की जय ओ पांच फिरत राहगे भारत माता की जय सांग बोल आणि ठाकोर तिकडे आक्रमक झालेला सचिन आणि भारत अत्यंत कष्ट आणि गरिबाच्या घरात ती दोन्ही पोरात कुस्ती करा युट्यूबच्या माध्यमातून जगभर कुस्ती पोहोचलेली आहे जशी पंकज सेठ पहिला क्रिकेटची चर्चा व्हायची आज कोणी शतक मारला कोणी कोणाला आउट केला आता घराघरात कुस्तीची चर्चा व्हायला लागल्या कोणी कुणावरती विजय मिळवला सिकंदरला भारी पलवान कोण आहे महाराष्ट्र केसरी कोण होणार हिंद केसरी कोण होणार या मैदानात कोणी कुणावरती विजय मिळवला अशी चर्चा आता घराघरात या इलेक्ट्रिक मीडियामुळे व्हायला लागल्या या युट्यूब चॅनल प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाला कुस्तीवरती खऱ्या अर्थाना एक फार मोठे उपकार केले कुस्ती नावारूपाला आणलेल्या एक ग्लॅमर पलवानाने तयार केलेला एक प्रेशर वर्ग तयार केलेला सिकंदर शेख सारखा पलवान जर मैदानावर येणार म्हटला तर प्रचंड गर्दी होते शिवराज राक्षे सारख्या पलवानाची तब्येत बघायला गर्दी होते माऊली जमदारे सारख्या पलवानाची तब्येत बघायला गर्दी होते हे बाळानं बोलायच नाही पलीकडा पकडा मजबूत केलेल्या पापण्या मिटू नका नव्या तानातली नव्या दमाची नव्या जोशाची दोन्ही पलवान राजेंद्र शिंदे तात्या आणि रवींद्र गायकवाड भाऊ यांनी हे संपूर्ण कुस्ती मैदान जोडला त्या दोघांसाठी टाळा करूया सगळेजण टाळा करूया अलीकडे लग्न जमवणं सोपं झालंय पण कुस्ती मैदान जोडणं अवघड आहे हे जे सगळं नको त्याच्याबरोबर घ्या त्याच्याबरोबर मी खेळलोय त्याला पाडलंय 1 नंबरला घ्या 4 नंबरला घ्या एवढंच पैसे ठेवा लई पैलवानांचं आली
खऱ्या अर्थानं हा पुरुषार्थ आणि मर्धणगी जतन ठेवण्याचं काम या नाथाच्या नगरीमध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. सत्कार्याला आलेला पैसा पण देव कार्याला लावलेला आहे. जर कुस्ती मैदान तुम्हाला आवडलं असेल तर घरसुंदी यात्रा कमिटीसाठी सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या करायचे. हात वरती करून भारत आणि सचिन ही यात्रा कमिटीसाठी टाळ्या. अर्थ खातं चांगलं सांभाळलं. इथं प्रत्येक जण आपापली जबाबदारी सांभाळतो असतो बरं का. नाथाच्या नगरीतलं एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. गट तट पाट्या मतभेद सगळे एका साईडला ठेवण्यात रस्त्यावर खाली आले. त्या राजकारणाचे जोडे तिथं येऊन या नाथाच्या कार्यासाठी देव कार्यासाठी मंडळी सगळ्या का घोकडीवरती येऊन झटतात. ही विचाराची एकता आहे. या गावातली एकता आहे. म्हणून या कुस्ती मैदानासाठी पलवानाचा महापौर येतो. हो, एकही पलवान मोकळ्या हाताने जात नाही. नाताला इंजुरी झाल्या तरी गावाने 2 रुपये देऊन त्याचा सन्मान केला. एक मोठा पलवान आपल्या गावाला आला. योगासनवाले आणि हत्ती आणि हत्ती हत्ती पुन्हा मानेवरती कट चढवते ठाकोर आणि डेंजर पोझिशनला कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रदीप ठाकोर हंडेमधील करीम सांगली अमोल